षष्ठोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीसद्गुरुभ्यो नमः। कुलदेवता श्री एकवीरादेव्यै नमः। जय जयाजी नारायणी, जय जयाजी कात्यायनी, जय जयाजी ब्रह्मणी महेश्वरी तुझ नमन। जय जयाजी शाकंभरे देवी, जय जयाजी दुर्गा देवी, जय जयाजी शताक्षी देवी भीमा देवी तुझ नमन। जय जयाजी रक्तदंती देवी, जय जयाजी भ्रामरी देवी, जय जयाजी वराहिनी देवी शिवानी देवी तुझ नमन। पंचमोऽध्यायी वर्णन महासुर महिषासुर धूम्रलोचनासुर चंडमुंड शुंभ निशंभासुर छळेत्रस्थले त्रिभुवन। तदा देवदेहे तेजनिघोन जाहले देवी अवतरण। विविध अवतार धारण सकल महासुरवधियेले। अनंत रूपे देवी प्रगटन करिले देव स्वर्ग पृथ्वी रक्षण। समस्ते नारायणी वंदोन देवी स्तवन करियेले। स्वर्गे देव पृथ्वी जन संकटी अवश्य रक्षिण। ऐसा म्हा द्यावावर देव प्रार्थिते जाहले। उपकारक समस्त समष्टिसी रक्षण कल्याण त्रिभुवनासी। ऐसा वर मागता मातेसी वर देवोनी आश्वासियेले। या मूल महाशक्तीने देवी भगवती महादेवीने वेळोवेळी नाना प्रसंगाने विविध अवतार घेतलेसे। शक्तिपीठे तियेची अलौकिक महती तयांची। तृतीयोऽध्यायी वर्णनासेची कथारूपे वर्णियेले। रेणुका महात्म्य ग्रंथात महाभारती हरिवंशकालिका पुराणात सह्याद्रिखंड भागवत स्कंध पुराणात कथा सती वेगवेगळ्या। कालिका ग्रंथ पुराणात आढळतो ऐसा वृत्तांत। विदर्भदेशी राजकुळात रेणुका जन्मादिसे। अवतार कथा जी दुसरी देवी रेणुका ईश्वरी। कैसी अवतरली भूवरी विजयकांता तुम्हा सांगतसे। आदितीने करियेले तपाचरण तपश्चर्ये शिवप्रसन्नून। तियेसी दिधले वरदान सांब सदा शिवाने। भूतली अवतार होईल इक्ष्वाकुवंशी जन्मशील। रेणुका तव नाम असेल कान्यकुब्ज देशा माझी। रेणू राजेश्वर पिता असेल जमदग्नी ऋषीशी वरशील। एकवीर पंचपुत्रातील म्हणून संबोधतील एकवीरा। महाभारत ग्रंथी वर्णन उत्पत्ती हिची कमलापासून। कामली असे नामाभिधान आवडीने ठेवियेले। रेणू हिचा भ्राता असोन सोमपहिचा पिता महान। ऐसा ग्रंथी उल्लेख म्हणून मन संभ्रमी पडतसे। पुढील कथा ऐकाता देवी भगवती माता। कैसी अवतरली या जगता रेणुका नाम धारोनिया। रेणुराजा पत्नी भोगवती उभयता प्रजेवरी प्रेम करीती। ऐश्वर्य धन प्रतिष्ठाती परी उदरी नसे संतान। सारी सुखे हात जोडोनी परी रेणू राजा दुःखी जीवनी। स्वदुःख ऋषीशी वदोनी संतान प्राप्ती आशिष मागितला। राजेश्वर दुःख ऐकियेले गौतम ऋषी तया वदले। दुर्गा देवी तच सामर्थ्य वसले
इच्छुका संतान द्यावयाचे. अंबा नामे डोंगरावरी देवी दुर्गेची उपासना करी. अनन्य भावे प्रार्थना करी मातेसी संताना कारणे. रेणुराजा पत्नी भोगवती अंबा डोंगरी निवासिती. तेथ करीती उपासना भक्ती कालांतरे माता प्रसिद्धली. तव पोटी मीच येईन तव कुलोद्धार करेन. ऐकता दुर्गा देवी वचन अतिहर्षले पतिपत्नी. चैत्रमास कृष्ण पंचमीसी कन्यारत्न जाहलेसी. हर्षले राजा राज्ञी नगरवासी रेणुका नाम ठेवियेले. यथा काले उपवर जाहली पित्यासी चिंता लागली. दुर्गा देवी आज्ञा दिधली रेणुका ऋषी विवाह संपन्नला. सद्य बेळगाव सौदत्तीवरी रामशृंग पर्वत राजीवरी. जमदग्नी आश्रम सुंदरी गृहस्थी सुरू जाहलीसे. रेणुका अन जमदग्नीचा जोडा जणू शिवगौरीचा. संसार वेलू फुलला तयांचा पंचपुत्र रत्न जाहलेसे. जमदग्नी रुद्रावतार रेणुका पार्वती अवतार. विष्णूंचा सहावा अवतार कनिष्ठ पुत्र रंभद्र असेची. रेणुके कडोन अपराध घडला जमदग्नीसी क्रोध आला. स्वपत्नीसी शाप दिधला ओढ फुटले रेणुके देही. रेणुका हिंडे रानीवनी सुप्रारब्धे योगी जनदर्शनी. रेणुका कोड नष्ट होवोनी रामगिरी आश्रमी परतलीसे. पुत्र भेटी जाहली रेणुका बहुत हर्षली. नित्यकर्मे आचरू लागली पूर्ववत ऋषी आश्रमी. बहुत काल लोटला रेणुका पहाट समयी स्नानाला. जल भरोनी आणावयाला नित्यानुसार जाय एके दिनी. गंधर्व चित्ररथमल प्रभेत जलक्रीडा होता करीत. दंगलासे रती क्रीडेत आपुल्या सकल पत्नी सवे. किमती वस्त्रालंकार तयेतनी देखता पडियेली मोहिनी. पाप घडले क्षणदोदक्षी सैर भैर विचारांचे. स्नाने परतली आश्रमी वैचारिक पाप करियेले मी. प्रायश्चित्त काय घेऊनी ऐशा विचारे आश्रमी प्रवेशली. जमदग्नी त्रिकालज्ञानी घटित घटना जाणोनी. पुत्रा आज्ञापिले तयांनी रेणुका शिरच्छेद करावया. चौपुत्रे आज्ञेस उल्लंघिले तया शापे भस्म करियेले. रंभद्रे माता शिरछेदिले जमदग्नी क्रोध शमनासे. परशुराम मागतावर जमदग्नीने दिधला सत्वर. सत्य जाहला ऋषीवर माता बंधू जीवित जाहले. दुजी कथा रेणुके संदर्भात विजयकांता सांगे तुम्हा प्रत. साधु सज्जन श्रोते भक्त श्रवण करावे सावधाने. राजा रेणु राज्य करी काशी क्षेत्री. रेणुराज्ञी नामे भगवती. दुर्गा देवी हरदीन पूजेती निस्सीम भक्त असे राज्ञी. तयांसी नभते संतान उभयता दुःखी मनातोन. पुत्रकामेष्टी करियेला यज्ञ यज्ञफले कन्या प्राप्तली. शुद्ध पंचमी चैत्रमास शुक्रवारचा असे दिस. रेणुका हाकारिती तियेस परिजन्म नाम कमली असे. लावण्यवती अतिसुंदर रेणुका होता उपवर. रेणुराजासी चिंता घोर कन्या विवाहाची लागलीसे. रेणुकेसी मिळावा सुयोग्यवर
भागीरथी क्षेत्री रची स्वयंवर, जमले असंख्य मान्यवर, जमदग्नी पातला मंडपी, दिव्यत्व कर्तृत्व पौरुषत्व सारे कवटले जेथ, ऐसा देखता नरश्रेष्ठ लुब्धावली विश्वमोहिनी, माला घाली ऋषी गळ्यात, विवाह संस्कार सोहळा थाटात, रेणुका निघे पती आश्रमात, राजविलास कुशे त्यागोनिया, तपवैराग्य आश्रम परिसरात, संसारा जाहली सुरवात, यथा काले पंचपुत्र प्राप्त, जमदग्नी रेणुके सजाहले, सारे सूत तेजस्वी असती, माता पित्यावरी प्रीती, सुंदर सुशील पराक्रमी असती, परिविनम्र शांत सदा, अध्ययनी अतिगती, कष्टांची नसे क्षिती, मातृपितृचरणी भक्ती, सत्वशील आचरण, विष्णूचा 6वा अवतार, सर्वात कनिष्ठ परशुराम, अजोड तयाचे शौर्य पराक्रम, कीर्ती डंका दुमदुमला, श्रोत्यांची लागली सेलय, परी अध्याय विस्तार भय, आता थांबणे उचित काय, मनी प्रश्न उठलासे, अर्धविराम घेते आता, पुढील अध्यायी पूर्ण कथा, कथील तुम्हा विजयकांता, चित्तचिंतनी रमवावे, इति गुरुकृपांकित भक्त कवयित्री विजयकांता विरचित प्रासादिक ओम श्री एकवीरा सप्तशती ग्रंथ षष्ठोऽध्याय गूढहा, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।